नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणारे ऊर्जाकडे आता जे ॲफिडेव्हिट आहे ते ॲफिडेव्हिट म्हणजे पद्माने सही केली आहे आणि त्याच्यामध्ये जे काय लिहिलेलं आहे ते सगळं ॲफिडेव्हिट वाचून दाखवत ऊर्जाने पत्रकारांसमोर शिर्केची लायकी काढलेली आहे. म्हणजे शिर्के किती लायकीचा माणूस आहे, त्याने एका मुलीच्या आयुष्याचा खेळखंडोबा करायचं ठरवलेलं आहे हे ऊर्जाने पत्रकारांच्या समोर आणलंय. मग त्याच्यावरती शिर्केचं उत्तर तयार असतं की आम्ही असं काहीही केलेलं नाही, रीतसर लग्न करतोय. पत्रकारांना तो उलट विचारतो की तुम्हाला इथं कोणी बोलवून घेतलं सांगा, तुम्हाला बोलवून आम्ही घेतले ना इथे, आम्ही स्वतः तुम्हाला फोन केलेला होता, आम्ही सांगितलं तुम्ही या इकडे. दुसरं मला सांगा की तुम्हाला ही बाहेरून बातमी कळली होती का? आम्ही स्वतः सांगितली होती ना, त्याच्यामुळं आमचं याच्यामध्ये काळं काही नाहीये. आणि त्यानंतर शिर्के ऊर्जाला जेव्हा सिक्युरिटीला सांगत असतो की हिला बाहेर काढा, आणि त्याचबरोबर शिर्केने एक मोठा डाव आखलेला असतो. तो म्हणजे शिर्केने सरळ सरळ इकडे ऊर्जाला धमकी दिली आहे, ती म्हणजे पद्मा, तिची आजी आणि तिच्या भावाला संपवण्याची. कारण तिला आम्ही उद्ध्वस्त करणार आहे. म्हणजे ऊर्जाने जो काय विचार केलेला होता पद्माच्या बाबतीत, पद्माच्या जीवाला धोका आहे, शौर्यला सुद्धा वाटत होतं की ऊर्जाच्या जीवाला धोका आहे, म्हणून तर इतक्या वेळ ऊर्जा शांतपणे घेत होती. कारण इन्स्पेक्टर माने पोचणार होते आणि एकदा का पोलीस सिक्युरिटी सोबत असेल तर हा शिर्के काही करू शकत नाहीये हे ऊर्जाला माहिती होतं. आणि अचानक हा सगळा अर्पितामुळं आणि शौर्यमुळं खरं तर गोंधळ झाला. या मूर्ख शौर्याला जराही अक्कल नाहीये की त्याने जर मोबाईल सायलेंट करून ठेवला असता तर ही वेळ आलीच नसती. पण नाही, त्याला त्याचा मोबाईल वाजवायला ठेवायचा होता. एक वेळ ऊर्जाचा मोबाईल चालू राहिला असता तर काही प्रॉब्लेम नव्हता, कारण ऊर्जाला अर्पिताने ओळखलेलंच नव्हतं. पण शौर्याने माती खाल्लेली आहे आणि त्याचे परिणाम मात्र आता भोगावे लागत आहेत. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत आहेत ते पाहून मात्र सत्य समोर येणार आहे. तर इकडे ऊर्जा आणि त्याचबरोबर शौर्यला ऊर्जाने सांगितलेलं असतं तू जा बाहेर, तू शौर्य नाहीयेस, त्यामुळं अर्पिताने कितीही केलं तरी तुला बाहेर जावं लागेल. पण आता मूर्ख अर्पिता आता नको तेव्हा तिचं इतकं डोकं चालतं. प्रेक्षकांनो, विचार करा, ती मात्र बोंबाबोंब करायला सुरुवात करते. ती सांगू लागते की हे जे काय आहे ना, इथे शौर्य आलेला होता, इथे शौर्य आलेला होता असं सांगत असते. आणि नेमकं त्याच वेळेस आता दिग्विजय शिर्के उतरून खाली येतो आणि दिग्विजय शिर्के म्हणू लागतो की हे सगळं काय चाललंय. म्हणजे अर्पिता बेटा, तुला काय वाटलं? सिक्युरिटीला सांगून आता सिक्युरिटीने शौर्याला पकडून ठेवलेलं असतं. दिग्विजय शिर्के तिथे येतो आणि दिग्विजय शिर्के विचारू लागतो की हे सगळं काय चाललेलं आहे. शौर्य तिथं असतो, शौर्याला विचारतो तुझं आय कार्ड. मग आय कार्ड बघितलं जातं. मग त्यानंतर विचारलं जातं की कुठल्या चॅनलकडून आलाय. सगळं त्याच्यामध्ये डिटेलमध्ये असतं. ती सगळी तयारी ऊर्जाने ऑलरेडी केलेली असते. फक्त आता साध्या सोप्या गोष्टी असतात त्या मॅनेज करायच्या असतात आणि तिथे मात्र गोंधळ झालेला असतो. तर ऊर्जा आणि शौर्य दोघंही आता एकमेकांकडे पाहत असतात. आता शौर्याला खरं तर टेन्शन आलेलं असतं की हे सगळं काय होऊन बसलंय. मग त्यावेळेस मात्र इकडे आता पद्मा तिथं असते. पद्मा म्हणत असते म्हणजे शौर्य दादा इथं आलेले आहेत आणि ते वेश बदलून आलेले आहेत. आता शौर्याची दाढी काढली जाते तेव्हा आता शौर्य आहे हे तर सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. आणि लगेचच अर्पिता तिथे येते आणि म्हणते की शौर्य तू आलास, माझ्यासाठी तू आलास, माझ्यासाठी आलास असं म्हणत आता तिने एक गोष्ट केली, ती म्हणजे शौर्याला सगळ्यांच्या समोर मिठी मारली. डॅडा बघितलं का, माझा शौर्य माझ्यासाठी आलाय. चला चला, तुम्ही त्याला का बाहेर काढताय? त्याला बाहेर काढायचं नाहीये, उलट हे लग्न जे आहे ना ते एन्जॉय करायचंय. चल शौर्य, तू इथे खाली लोकांमध्ये का उभा राहतोयस, माझ्यासोबत चल बरं वरती स्टेजवर. असं म्हणत अर्पिताने आता गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते. म्हणजे अर्पिताच्या बाबतीत जे विक्रांत बोलत असतो ना, हिला कुठं नेण्याचं नाहीये राहिलेलं ते खरंच आहे. आणि मग इकडे अर्पिता म्हणत असते की माझा शौर्य, माझा शौर्य, एवढंच तिचं चाललेलं असतं. मग लगेच आता विक्रांत आणि शिर्केच्या लक्षात येतं ते म्हणजे आत्तापर्यंत आपण म्हणत होतो पण आणखी एक साथीदार या व्यक्तीचा आलेला आहे. आणि तो साथीदार म्हणजे अमित कुमार. कुठे अमित कुमार असं म्हणत शिर्के आता ऊर्जाकडे जाऊ लागतात. अर्पिता म्हणत असते की माझा शौर्य माझ्यासाठी आलेला आहे आणि आपण
ह्या सगळ्या गोष्टींचा चुकीचा विचार करतोय डॅडा. चला लवकर, आपल्याला लवकरात लवकर पुढचे विधी करायचे आहेत आणि माझा होणारा शौर्य आहे. सगळेजण बोलत असतात, पत्रकार तिथे म्हणत असतात, हे सगळं काय चाललंय? म्हणजेच अर्पिता शिर्के आता जे काही बोलत आहे त्याचा काय अर्थ आहे? लवकरच त्यांचं लग्न होणार आहे म्हणजे काय आहे अर्थ? असं विचारलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे दिग्विजय शिर्के म्हणतात, अहो प्रसंग काय आहे? काय आहे हे सगळं? आणि तुम्ही काय बोलताय? कशाबद्दल बोलताय तुम्ही हे सगळं? काही गरज नाही आहे हे सगळं बोलण्याची, असं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आमदार दिग्विजय शिर्के मात्र म्हणत असतात की कसं आहे माहितीये का, आजपर्यंत तुम्ही सगळं तुमच्या मनाप्रमाणे केलेलं आहे, कारण तुम्हाला असं वाटत होतं की हे सगळं जे काय आहे ते आता तुम्ही बंद करा. हात जोडतो मी ऊर्जा शिंदे, अमित कुमारजी तुमच्यासमोर हात जोडतो, चला तुम्ही जे काही नाटक चालवले ना ते बंद करा. तेव्हा ऊर्जा म्हणते, नाटक? असं म्हणत ऊर्जाने तिच्या कपाळावरती असलेला डोळ्यांवरती असलेला चष्मा काढलेला असतो, दाढी काढलेली असते आणि त्याचबरोबर केसांचा टोप सुद्धा काढून टाकलेला असतो. आणि ती म्हणत असते की आता आलं का लक्षात? नाही, खोटं वाटत होतं ना, आता लक्षात आलं का मी काय सांगते ते? असं म्हणत आता ऊर्जाने एक वेगळाच बँड वाजवायला सुरुवात केलेली असते. ऊर्जाचं असं म्हणणं असतं की तुम्ही ज्या पद्धतीने केलेलं आहे ते चुकीचं आहे. आता इकडे हर्षवर्धनच्या बाबतीत आता काहीच माहीत नाहीये, पण शिर्के मात्र बोलत असतात की बघितलं का, कोणी केलंय हे सगळं? कोण आलंय वेश बदलून फसवून? कोण फसवतंय लक्षात आलं का? माझ्या मुलाचं विक्रांचं पद्मावरती प्रेम आहे म्हणून आम्ही तिचा सून म्हणून स्वीकार केलाय आणि सगळ्या मीडियाच्या समोर आम्ही तिचं लग्न लावत आहोत. तेव्हा ऊर्जा म्हणते, खोटं, हे खोटं. कसं आहे माहितीये का, तुमचा पर्दाफाश करण्यासाठी मी इथं आलेली आहे, कारण तुम्ही पद्माचं लग्न वगैरे काय लावताय किंवा तुमच्या मुलाचं प्रेम आहे हे सांगताय, हे सगळं खोटं आहे. कारण तुमच्या मनात असं काही नाहीयेच, कारण तुम्हाला प्रत्येक वेळेस पद्माचा बळी द्यायचा आहे, पद्माशी चुकीच्या पद्धतीने वागायचं आहे, त्यासाठी केलेलं हे सगळं नाटक आहे. आता जेव्हा पद्माला कळतं तेव्हा पद्मा धावतच येते आणि पद्मा मात्र ऊर्जाला मिठी मारते. ऊर्जाताई, ऊर्जाताई असं म्हणत ती आलेली असते. आता इकडे सुवर्णा जी आहे ती नागडोळे मुरडायला सुरुवात करते, कारण तिच्या लेकाचं लग्न मोडणार आहे. तिला तर हे अजिबात पटलेलं नव्हतं. मग आता नागडोळे मुरडायची गरज आहे का? जे आहे ते ऍक्सेप्ट करायचं. एकतर तिने तिच्या मुलावर चांगले संस्कार केलेले नाहीयेत आणि दुसऱ्यांच्या आयुष्याचं वाटोळ करतानाही तिला लाज वाटत नाही. इकडे दिव्याची मात्र वाट लागलेली असते. दिव्याला कळायचं बंद होतं हे सगळं काय होऊन बसले आणि आता दिव्या तर स्वतः पकडली गेलेली असते. आता दिव्याची वाट लागणार म्हणजे पक्की लागणार आहे, कारण आदित्य ज्या पद्धतीने दिव्याशी वाद करून काढणार आहे त्यावरून तर स्पष्टच होतं. इकडे पाहायला मिळतं की ऊर्जा म्हणते की सर्व पुराव्यानिशी तुमच्या सगळ्यांच्या समोर मी सत्य आणणार आहे, कारण या माणसाने पद्माला फसवून तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पद्माला एवढं सांगितलेलं आहे की तू आणि हे लग्न जे आहे ते एका कॉन्ट्रॅक्ट पेपरवरती होणार आहे, कारण पद्माला त्या पेपरवरती सह्या कराव्या लागणार आहेत आणि त्या सह्यांवरून पद्माचं भविष्य ठरणार आहे. आणि एवढंच काय तर पद्माला त्यानंतर ते घरी सुद्धा घेऊन जाणार नाहीयेत, तर पद्माला दुसरीकडे ठेवलं जाणार आहे. हे मुद्दे ऊर्जाने शांतपणे मांडलेले असतात आणि त्याचबरोबर ऊर्जा विचारत असते, द्या ना उत्तर द्या. तेव्हा पत्रकारांमधली एक लेडी पत्रकार आहे ती येते आणि पद्माला म्हणू लागते की सांगा काय चाललंय नक्की, पुरावा काय तुमच्याकडे? तुम्ही एवढे मोठे आरोप त्यांच्यावर लावत आहात, तुमच्याकडे पुरावा काय आहे? असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही, मला आत्ताच माझ्याकडचा पुरावा रिव्हील करता येणार नाही. तेवढ्यात अर्पिता तिथे येते आणि अर्पिता म्हणू लागते की नाही नाही डॅडा, तुम्ही शौर्यला पाठवायचं नाहीये, शौर्य माझं आहे आणि तुम्ही शौर्याशी चुकीचं नाही वागू शकत आहे. असं म्हणत तिने आता तिच्या डॅडाला सांगितलेलं असतं आणि इकडे ऊर्जाला पकडून ठेवलेलं असतं सिक्युरिटीने आणि सिक्युरिटी ऊर्जाला पुढे जाऊ देत नसते, शौर्यालाही अर्पिता जाऊ देत नाही. तेव्हा मात्र दिग्विजय शिर्के ऊर्जाला सांगतात की निघायचं, इथून बाहेर जायचं आणि जे काही नाटकं चाललेले आहेत ना ती माझ्या हॉलच्या माझ्या घराच्या बाहेर, आमचं जे कार्य आहे ते निर्विघ्नपणे आम्हाला पार पाडायचं आहे असं वारंवार सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र ऊर्जा आता तिथून बाहेर निघत असते. ऊर्जाला माहिती आहे की काय घडतंय आणि कशा पद्धतीने घडतंय हे ऊर्जाच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि त्याच वेळी
शौर्य सुद्धा तिथं पाहत असतो. अर्पिताचा एक वेगळाच गोंधळ सुरू आहे. ऊर्जा म्हणते की चला बरं झालं, या अर्पिताच्या वेडेपणामुळे पुढे आता माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. पण दिग्विजय शिर्के ऐकायला तयार नसतात. ऊर्जाला अक्षरशः धक्के मारत बाहेर ढकललं जातं. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की नाही नाही पद्मा, शांत हो, तू जरा शांत राहा, कारण मला बाहेर जावं लागेल, कारण मानेंच्या बाबतीत काय प्रॉब्लेम झालाय तो मला माहीत नाहीये. माने इथं आल्याशिवाय मी काहीच करू शकत नाहीये, मला बाहेर जावं लागणार आहे. आणि ऊर्जा बाहेर जायला निघालेली असते. शौर्य सुद्धा तिच्याकडे पाहत असतो आणि ऊर्जाचा फोन वाजतो. ऊर्जाचा फोन वाजलेला आहे आणि ऊर्जाच्या चेहऱ्यावरती एक समाधान दिसू लागलेलं आहे. म्हणजे नक्कीच आता ऊर्जा आणखी एक बँड वाजवायला तयार झालेली आहे. आणि त्याच वेळी इकडे ऊर्जा मात्र दिग्विजय शिर्केला बोलत असते. दिग्विजय शिर्के तिथे येतो आणि म्हणतो, बाद झालं, जी काय तमाशा करायचा होता ना ते केलायच, इथून निघून जा. कसं आहे माहिती आहे का, तू विसरली असशील, त्या पद्माला एक भाऊ आहे आणि त्याचबरोबर तिची आजी सुद्धा आहे जी गावाकडे असते. त्यामुळं त्यांचं अक्षरशः मर्डर करून टाकेल, कुणाला सुद्धा जिवंत ठेवणार नाही. कारण माझ्या आणि माझ्या राजकारणाच्या मध्ये जर कोणी आलं तर त्यांना मी कधीच सोडत नसतो, असं तो बोलतो. आणि तो म्हणतो की त्या तिघांचा नामोनिशाण करून टाकेल, एवढं लक्षात ठेव. आता लग्न स्पॉईल करायला आली होती तर इथून निघून जा, यामध्ये तू थांबायची गरज नाही. इकडे हर्षवर्धन आता ऑफिसला पोहोचलेला आहे. हर्षवर्धन एकाच विचारात आहे की काय झालं असेल, अजून त्यांचा फोन का नाही आलेला. कारण मी सांगितलं होतं सगळे विधी नका करू, महत्त्वाचे विधी करा आणि लग्न उरकून टाका. पण इकडे हर्षवर्धन मात्र वाट बघतोय, फोन करायला घ्यायचा तर नाही नको. ॲक्च्युली सगळे पत्रकार आहेत ना, ते पत्रकार गेल्यानंतर ते फोन करतील असं इकडे हर्षवर्धनला वाटत असतं. पण हर्षवर्धनने फोन केला तर तो पकडला जाणार याबद्दल काही शंकाच नसते. आता दिग्विजय शिर्के ऊर्जाला धमकी देत आहे, त्यामुळे इथून तू बाहेर पडायचं, यामध्ये तू पडायचं नाही, ह्या लग्नाचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ, असं त्यांचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पद्मा उभी राहिलेली असते. तिला भारी वाटत असतं, म्हणजे आता माझी ऊर्जा ताई आली, म्हणजे मला या नराधमाच्या तावडीतून सोडवणार, हे पद्माच्या लक्षात आलेलं असतं. आता ऊर्जा विचार करायला लागली, काही झालं तरीही पद्माला वाचवायचंय, तिच्या भावाला वाचवायचंय आणि गावी आजीला सुद्धा वाचवायचं आहे, हे ऊर्जाने ठरवलेलं असतं. आता दिग्विजय शिर्के ज्या पद्धतीने पत्रकारांच्या समोर बोलत होते त्याच्या पूर्ण अपोजिट दाखवलेला आहे. दिग्विजय शिर्के हा एक गुंड आहे आणि तो गुंडागिरी करतच हे सगळं कांड करत आहे. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत आहेत त्याच वेळेस इकडे या सगळ्या गोष्टींमुळं क्लिअर होत असतं. इकडे ऊर्जा मात्र शांत बसलेली असते. मग गुरुजींच्या समोर आता दिग्विजय शिर्के म्हणतात, गुरुजी चला पुढचे राहिलेले विधी करायला घ्या, कारण हे लग्न आज होणारच आहे. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते की नाही, थांबा, तुम्ही हे लग्न लावू शकत नाही, असं ऊर्जाने सांगितलेलं असतं. आणि नेमकं त्याच वेळेस इकडे दिग्विजय शिर्के पाहतच राहतात, कारण दिग्विजय शिर्केला दाखवून द्यायचं असतं, दिग्विजय शिर्केला मी किती ग्रेट आहे हे दाखवायचं आहे. आणि त्यासाठी दिग्विजय शिर्केने आखलेला हा सगळा डाव होता. आणि मग सगळ्या मीडियाच्या समोर ऊर्जा म्हणते की चला, तुम्हाला पुरावा हवाय ना, मी पुरावा देते तुम्हाला सगळ्यांना. तिच्याकडे असलेली बॅग उघडते आणि त्या बॅगेमध्ये असलेला पुरावा ती सगळ्यांच्या समोर देते आणि सांगू लागते की हे ॲफिडेविट बघा, हे ॲफिडेविट जे आहे ना, हे यांनी पद्माला दिलेलं आहे. कारण या केसनंतर बऱ्याच गोष्टी घडू लागल्या आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की ऊर्जा म्हणते की यामध्ये यांनी लिहून घेतलंय आणि पद्मा ही केस मागं घेणार विक्रांतवरची, त्यानंतर त्यापुढे ती कधीच विक्रांतवर केस करू देणार नाही, प्रत्येक वेळेस विक्रांतला ती वाचवेल, असं सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता पाहायला मिळतं की ऊर्जाने सगळ्या पत्रकारांच्या समोर सांगितले, ते ॲफिडेविट काढून दाखवलेलं आहे. सगळे पत्रकार पाहतच राहतात. शौर्यला मात्र धक्का बसलेला असतो. शौर्यला असं वाटत असतं की एवढं सगळं होऊन सुद्धा ऊर्जा खंबीरपणे उभी राहिलेली आहे. आणि शेवटी दिग्विजय शिर्के म्हणतात चला निघा, सिक्युरिटीला सांगतात की हिला बाहेर काढा, काही झालं तरीही ही
इथे आसपास दिसता कामा नये. मग शौर्यला सुद्धा पोलीस नेत असतात. पुन्हा अर्पिता येते. पद्मा म्हणत असते, ऊर्जाताई प्लीज काहीतरी कर ऊर्जाताई, तरच सगळं होईल. असं इकडे पद्मा बोलत असते. आता मात्र ऊर्जाला प्रश्न पडलेला असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की विक्रांत म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, माझं पद्मावर प्रेम आहे आणि पद्मा ही माझ्याशी लग्नाला तयार झाली, पण आमच्या दोघांच्या मध्ये ही ऊर्जा शिंदे येते ना, त्यामुळं लोकेशन आम्ही कोणाला शेअर केलेलं नाही आणि त्याचबरोबर कोणाला सांगितलेलंही नाही, कारण आम्हाला हा विवाह सोहळा साध्या पद्धतीनं करायचा होता. हे ऐकल्यानंतर ऊर्जाला तर धक्काच बसतो आणि ऊर्जा म्हणते हे सगळं काय बोलले जाते, आणि ऊर्जा मात्र आता या सगळ्यांचा बँड वाजवायसाठी तयार झालेली असते. कारण ऊर्जाला माहिती आहे की या सगळ्यांनी मिळून तिच्यासाठी काय काय केलेलं आहे. आता ऊर्जाने हे सगळं जे काय आहे ते हँडल करायला सुरुवात केलेली असते आणि दिग्विजय शिर्केचा बँड वाजतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.